हॅलो एव्हरीवन, माझं नाव भाग्यश्री गजरे. बीश्री अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मागच्या 2 PYQ व्हिडिओजमध्ये आपले 41 क्वेश्चन सॉल्व करून झालेत. आजपासून आपण 42 क्वेश्चनला स्टार्ट करूयात. क्वेश्चन बघूयात. त्याच्यात काय विचारलं आहे, प्रांतांचे नाव आणि संविधान सभेतील सदस्य संख्या. ठीक आहे, तर याचा आन्सर आहे ते म्हणजे डी. एचा आन्सर आहे 3, म्हणजेच काय, एचा आन्सर आहे 21, बीचा आन्सर आहे 49, त्याच्यानंतर बिहारचं आहे 36 आणि पश्चिम बंगालचं आहे 19. माझं 3 आणि 4मध्ये कन्फ्युजन चालू होतं की कोणतं करावं. मी असा विचार केला होता की जे मद्रास आणि वेस्ट बंगालचे लोक आहेत तर ते सुद्धा संविधान सभेमध्ये भरपूर ॲक्टिव्ह होते, त्याच्यामुळे मला असं वाटलं की त्यांची सदस्य संख्या जास्त असेल, म्हणून मी मद्रास 49 आणि वेस्ट बेंगॉल 36 केलं होतं. पण ॲक्च्युली आन्सर डी आहे, जे की हा क्वेश्चन माझा चुकला होता. आपल्याला पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, तर आपण जो काही क्वेश्चन आहे तो सॉल्व करूनच यायचा. येत नाही आहे क्वेश्चन म्हणून सोडायचा नाही आहे तो. हा क्वेश्चन जरी माझा चुकला असेल तरीसुद्धा संविधान सभेच्या रिलेटेड मी काही ना काहीतरी विचार करून हा क्वेश्चन सॉल्व करून आले होते. आपल्याला सेटमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसतं, त्याच्यामुळं एकही क्वेश्चन सोडून यायचं नाही, सगळे क्वेश्चन मार्क करून येणं गरजेचं आहे. 6वा क्वेश्चन बघूयात. कायद्याने स्थापित कार्यपद्धती हे न्यायालयीन पुनर्विलोकनासंबंधी असणारे तत्त्व भारतीय राज्यघटनेत कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतले आहे? कोणते तत्त्व आहे? कायद्याने प्रस्थापित कार्यपद्धती. आपण कुठून घेतलं आहे? आपल्याला माहिती आहे की आपण हे जपानच्या राज्यघटनेमधून घेतलेलं आहे. 44वा क्वेश्चन. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये संसदेच्या संविधानात सुधारणा करण्याचा अधिकार व त्यासंबंधी कार्यपद्धती यांचा समावेश केला आहे? म्हणजेच काय विचारायचं त्यांना, संसदेच्या संविधानात सुधारणा म्हणजेच काय करायचं आहे, घटना दुरुस्ती करायचं आहे. तर ते कशामध्ये दिलं आहे? भाग 20मध्ये दिलं आहे. 45वा क्वेश्चन बघूयात. भारताच्या राष्ट्रपतीविषयी खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? भारताच्या राष्ट्रपतीविषयी पहिलं काय आहे? भारताच्या राष्ट्रपतींना पॉकेट व्हेटोचा अधिकार आहे. आता इथे त्यांनी विचारलेत व्हेटो विचारलेत, कुठले पॉकेट, त्याच्यानंतर क्वालिफाईड म्हणजेच गुणात्मक, तिसरा आहे तो म्हणजे तात्पुरता, आणि चौथा आहे म्हणजे ॲब्सोल्यूट म्हणजेच निरंकुश. तर लक्षात ठेवायचं की गुणात्मक व्हेटोचा अधिकार नाही आहे, इथे त्यांनी काय दिलं आहे. तर याचा अर्थ काय? हे चुकीचा ऑप्शन आहे. याचाच अर्थ आपला आन्सर काय? तर बी हे आन्सर आहे. भारताच्या राष्ट्रपतींना गुणात्मक व्हेटोचा अधिकार नाही आहे. कधी पेपरमध्ये या अशा क्वेश्चन्समध्ये घाईसुद्धा होते. आता इथे वरती आपल्याला असं वाटतं की अरे बी आन्सर आहे, आपण लगेच काय करतो, बी मार्क करून देतो. पण बी ऑप्शन कुठे दिला आहे? सीमध्ये त्यांनी हा बी ऑप्शन दिला आहे. हे व्यवस्थित पेपरमध्ये बघायचं. 46वा क्वेश्चन बघूयात. लोकसभेच्या सर्व संसदीय समित्यांच्या अध्यक्षांची नेमणूक कोण करतात? तर मला सांगा याचा आन्सर काय असेल? तर लोकसभेचे सभापती हे याचा आन्सर आहे. 47वा क्वेश्चन बघू. भारतामध्ये जनहित याचिका हे तत्त्व कोणत्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी प्रतिपादित केले? तर जनहित याचिका हे तत्त्व, जनहित याचिका आलं की आपल्याला माहीत पाहिजे न्यायमूर्ती PN भगवती. हा काय आहे? हा PYQ आहे. हा क्वेश्चन येत असतो सारखं, तर यांची नावं कंपल्सरी लक्षात ठेवायची आहेत. 48वा क्वेश्चन बघूयात. राज्यामध्ये विधान परिषद विसर्जित करणे किंवा निर्माण करणे याबाबतची तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमामध्ये करण्यात आलेली आहे? काय? विसर्जित सुद्धा आणि निर्माण सुद्धा. कुठे? कलम 169. हे कलम आपली पाठच पाहिजे, कलम 169. 49चा क्वेश्चन बघूयात. राज्य मानव अधिकार आयोगाच्या अध्यक्षांची नेमणूक कोण करतं? राज्य मानव अधिकार आयोगाच्या अध्यक्षांची नेमणूक कोण करतं? अध्यक्षांची नेमणूक राज्यपाल करतात.
राज्य आहे इथं वर्ड, राज्यपाल नेमणूक करतात, ह्याच्यावरून लक्षात ठेवायचं. 50वा क्वेश्चन बघूयात. महानगर नियोजन समितीचे अध्यक्ष कोण असतात? तर मुख्यमंत्री हे महानगर नियोजन समितीचे अध्यक्ष असतात. माझं पेपरमध्ये चुकलं, मी महापौर करून आले. 51वा, खालीलपैकी कोणते आयोग भारताच्या नियोजन आणि विकास याबाबतचा आहेत? कोणते आहे? तर नियोजन आयोग आणि नीती आयोग हे भारताच्या नियोजन आणि विकास याबाबतचे आयोग आहेत. 52वा क्वेश्चन, काँग्रेस व्यवस्था या संकल्पनेचे प्रणेता कोण आहेत? कोण आहेत? रजनी कोठारी. आपल्याला यांच्याबद्दलची बुक्स आणि यांच्या कन्सेप्ट माहीतच पाहिजेत. 53वा क्वेश्चन, नियोजन आणि विकासासंदर्भात बॉम्बे प्लॅनद्वारे घटना समितीकडे कोणती मागणी करण्यात आली? ए. राज्याने अर्थव्यवस्थेबाबत तटस्थ राहावे. राज्याने फक्त भांडवलशाहीवर विश्वास ठेवावा. राज्याने औद्योगिक आणि इतर विकासाबाबत पुढाकार घ्यावा. आणि लास्ट राज्य नष्ट करावे व राज्यविहीन समाज प्रस्थापित करावा. मला सांगा, हे जे बॉम्बे प्लॅनमधले किती जण होते? 8 उद्योजकांनी हे जे बॉम्बे प्लॅन आहे हे स्थापन केलं होतं. तर ते जे उद्योजक जर का असतील तर ते काय म्हणतील? राज्याने औद्योगिक आणि इतर विकासाबाबत पुढाकार घ्यावा. तटस्थ राहावं का? नाही. त्यांनी विकास होईल का? नाही. नियोजन आणि विकासासंदर्भात होतं की नाही बॉम्बे प्लॅन. त्याच्यानंतर राज्याने फक्त भांडवलशाहीवर विश्वास ठेवावा. असं केलं तर फक्त एकाच गोष्टीवर विश्वास ठेवून पुढे जाऊ शकतो का आपण? विकास करू शकतो का? तर नाही करू शकत. नंतर काय? राज्य नष्ट करावे व राज्यविहीन समाज प्रस्थापित करावा. हे वाचून तरी बरोबर वाटतंय का? नाही वाटत आहे. हे काय आन्सर काय याचं? सी. राज्याने औद्योगिक आणि इतर विकासाबाबत पुढाकार घ्यावा. 54वा क्वेश्चन बघू. पहिल्या पंचवार्षिक योजनेचे एक उद्दिष्ट हेही होते. कुठल्या पंचवार्षिक? पहिल्या पंचवार्षिक योजना. पहिलं काय? उच्च शिक्षण धोरणाची ग्रामीण भागात अंमलबजावणी करणे. दुसरं, औद्योगिक क्रांती हे राज्याचे पहिले उद्दिष्ट आहे. तिसरं, शेती व उद्योग धोरणांची अंमलबजावणी करणे. आणि चौथं, देशाला गरिबीच्या वेढ्यातून बाहेर काढणे. पहिल्या पंचवार्षिक योजनेचं उद्दिष्ट होतं आपलं शेती आणि उद्योग धोरणांची अंमलबजावणी करणे. 55वा क्वेश्चन, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे शिल्पकार कोण होते? तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे शिल्पकार होते PC महालनोबिस. बी आन्सर आहे या क्वेश्चनचं. 56वा क्वेश्चन, काँग्रेसने समाजासाठी समाजवादी आकृतिबंध हे आपले उद्दिष्ट म्हणून स्वीकारले. या संदर्भात योग्य पर्याय निवडा. समाजासाठी समाजवादी आकृतिबंध कधी निवडलाय? ऑप्शन बी हे त्याचा आन्सर आहे. मद्रास आवडी येथे झालेलं 1956चं अधिवेशन, याच्यामध्ये त्यांनी ते निवडलंय. या ज्या मद्रासच्या पुढं हा जो कंसात त्यांनी लिहिलंय याचाच अर्थ हे त्यांनी स्पेसिफिक बनवलंय आणि आपल्याला याच्यावरून कळालं पाहिजे की हेच आन्सर असू शकतं. 57वा क्वेश्चन बघू. विधान ए, सुरुवातीला भारताच्या अर्थव्यवस्थेचे वर्णन मिश्र अर्थव्यवस्था असे केले गेले. विधान बी, भांडवलशाही आणि समाजवादी दोन्ही आकृतिबंधातील घटक स्वीकारण्यात आले. तर याचा आन्सर आहे बी. विधान ए योग्य आहे. विधान बी त्याचे स्पष्टीकरण आहे. सुरुवातीला भारताच्या अर्थव्यवस्थेचे वर्णन मिश्र अर्थव्यवस्था असे केले गेले आणि त्यांनी खाली एक्सप्लेन केले की भांडवली आणि समाजवादी दोन्ही आकृतिबंधातील घटक स्वीकारण्यात आले. म्हणजेच काय? तर मिश्र अर्थव्यवस्था असं वर्णन आहे. क्वेश्चन नंबर 58. ह्याच्यामध्ये काय दिलं आहे? पॉलिटिकल पार्टी आणि प्रेसिडेंट दिलेत, अध्यक्ष दिलेत त्यांचे. आता क्वेश्चन व्यवस्थित वाचा. राजकीय पक्ष आणि त्यांचे अध्यक्ष यातील अयोग्य उत्तर ओळखा. अयोग्य विचारले, चुकीचं कोणतं? काय? काँग्रेस पक्ष मल्लिकार्जुन खरगे बरोबर आहेत. भारतीय जनता पक्ष JP नड्डा बरोबर आहे. बहुजन समाज पक्ष मायावती हे पण बरोबर आहे. तेलुगू देसम यांचे अध्यक्ष राजशेखर रेड्डी नाही आहेत. सो हा क्वेश्चन हा जो ऑप्शन आहे तो चुकीचा ऑप्शन आहे आणि त्यांनी अयोग्य विचारलं आहे. त्याच्यामुळं 58चा आन्सर आहे डी. 59 क्वेश्चन बघूयात. बिगर काँग्रेसवादी
वाद या रणनीतीचे उद्गाते कोण होते? तिथं काय विचारलंय? बिगर काँग्रेसवाद. आपण ऑप्शन वाचूयात. राहुल गांधी, इंदिरा गांधी, महात्मा गांधी आणि डॉक्टर राम मनोहर लोहिया. मला सांगा हे सगळे काय आहेत? तर गांधी आहेत. गांधी काय आहेत? तर काँग्रेसवाद आपण म्हणू शकतो की काँग्रेसचे आहेत. इथं काय विचारलंय? बिगर काँग्रेसवाद. म्हणजेच मग याचा आन्सर काय असू शकतं? डॉक्टर राम मनोहर लोहिया हे 59 क्वेश्चनचा आन्सर आहे. या ऑप्शन्सवरून सुद्धा समजतंय की बिगर काँग्रेसवादचा आन्सर आपण काय लिहू शकतो. 60 वा क्वेश्चन बघूयात. कोणत्या राजकीय पक्षाने 21व्या शतकात पहिल्यांदा बहुमत प्राप्त केले? तर कोणत्या राजकीय पक्षाने? भारतीय जनता पक्ष याने 21व्या शतकात पहिल्यांदा बहुमत प्राप्त केले. 61वा क्वेश्चन. खालीलपैकी कोणी विकास प्रशासनाला कृतीभिमुख, ध्येयभिमुख प्रशासकीय यंत्रणा असे संबोधले गेले? तर एडवर्ड वेडनर यांनी विकास प्रशासनाला असं संबोधलं आहे. हा क्वेश्चन नंबर 61 आपल्याला थोडा अवघड वाटू शकतो, पण आत्ता वाढती कॉम्पिटिशन बघता आपल्याला ह्या लेवलचं स्टडी करणं गरजेचं आहे. असे क्वेश्चन UGC नेटमध्ये सुद्धा विचारले जातात. 62 बघूयात. खालीलपैकी कोणी प्रशासकीय माणूस हे प्रारूप विकसित केले? इंग्लिशमध्ये. हू अमॉंग द फॉलोइंग डेव्हलप द मॉडेल ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅन? तर कोणी केलं आहे ते? हर्बर्ट सायमन यांनी केलं आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅन याचा अर्थ असा होतो की त्याचा जो फोकस आहे तो निर्णय घेताना परिणामाऐवजी समाधानावर लक्ष केंद्रित करतात. म्हणजे परिणामाऐवजी सॅटिस्फॅक्शनवर असतो त्याचा फोकस. यातूनच आपण हर्बर्ट सायमनची डिसिजन मेकिंगचा जो ॲप्रोच त्यांनी दिला आहे ही कन्सेप्ट आपण अभ्यासतो. तर प्रशासकीय माणूस हे प्रारूप हर्बर्ट सायमन यांनी विकसित केले. 62चा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 63 बघूयात. खालीलपैकी कोणता विचारवंत प्रशासकीय व्यवस्था आणि त्यांचे वातावरण यांच्यातील परस्पर संवादाशी संबंधित आहेत? ऑप्शन ए FW रिक्स, बी मॅक्स वेबर, सी कार्ल मार्क्स आणि डी हर्बर्ट सायमन. तर कोण आहे प्रशासकीय व्यवस्था आणि त्यांचे वातावरण यांच्यातील परस्पर संबंधाशी संबंधित? कोणत्या विचारवंतांनी सांगितले? तर ऑप्शन नंबर ए ते म्हणजे FW रिक्स यांनी सांगितलं. आपण त्यांना फादर ऑफ कंपॅरेटिव्ह पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन असं सुद्धा म्हणतो. हे जे सेंटेन्स दिलेलं आहे, जे विधान त्यांनी दिलेल्या इकॉलॉजिकल ॲप्रोचशी संबंधित आहे. याचा अर्थ जशी परिस्थिती असेल तसं प्रशासनाची सिस्टीम काम करेल. प्रशासकीय व्यवस्था आणि त्यांचे वातावरण यांच्यातील परस्पर संबंधाशी संबंधित असते. जर आपण FW रिक्सचा थोडा जरी अभ्यास केलेला असेल तरीसुद्धा आपल्याला हे जे कीवर्ड्स आहेत एन्व्हायरमेंट, त्याच्यानंतर परस्पर संवादाशी संबंधित, वातावरण या कीवर्ड्सवरून सुद्धा कळालं असतं की याचा आन्सर रिक्स आहे म्हणून. 64 बघूयात. खालीलपैकी कोणाला प्रशासकीय व्यवस्थापन सिद्धांताचे जनक मानले जाते? इंग्लिशमधून बघू. हू अमॉंग द फॉलोइंग इज कन्सिडर्ड ॲज अ फादर ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट थेअरी? तर कोणाला म्हटले जातं? तर हेनरी फेयोल यांना म्हटलं जातं, कारण की त्यांनी व्यवस्थापनाची 14 तत्त्वे दिली आहेत. तसेच त्यांनी व्यवस्थापनाची 5 कार्ये दिलेली आहेत. तर ती कार्य आपण थोडी बघू जे की खूप इम्पॉर्टंट आहेत आणि ती पेपरला येत असतात. त्याचा शॉर्ट फॉर्म असा आहे की POCCC. पीचा अर्थ असा आहे ते म्हणजे प्लॅनिंग. पी म्हणजे प्लॅनिंग म्हणजेच नियोजन. ओचा अर्थ असा आहे ऑर्गनायझिंग म्हणजे आयोजन. सीचा अर्थ असा आहे कमांडिंग म्हणजे आदेश. सीचा अर्थ असा आहे दुसऱ्या कॉर्डिनेटिंग म्हणजेच काय तर समन्वय साधणे. आणि पुढच्या सीचा अर्थ आहे कंट्रोलिंग म्हणजेच काय तर नियंत्रण. तर या 5 त्यांनी जे घटक सांगितलेत, हे जे 5 कार्य सांगितलेत, तर या 5 कार्यांनी जे व्यवस्थापन असतं, जे
ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट असतं तर ते व्यवस्थित होऊ शकतं असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणून आपण त्यांना प्रशासकीय व्यवस्थापन सिद्धांताचे जनक मानतो. क्वेश्चन नंबर 65 बघूयात. सार्वजनिक प्रशासनातील सार्वजनिक शब्दाचा अर्थ म्हणजे 1. खाजगी महामंडळे, बी. सरकार, सी. बाजार आणि डी. नागरी संस्था. आपल्याला काय विचारलंय? सार्वजनिक शब्दाचा अर्थ विचारलाय. खाजगी होईल का? तर नाही आहेत सार्वजनिकमध्ये. तर 65चा आन्सर आहे, त्याच्यामुळे हा ए ऑप्शन आधीच कट झाला होता. 65चा ऑप्शन नंबर आहे बी, हे सरकार हे त्याचं आन्सर आहे. बाजार या शब्दाचा अर्थ सार्वजनिक होईल का? तर नाही होणार. आणि नागरी संस्था याचा अर्थसुद्धा सार्वजनिक नाही, यामुळे ह्याचा आन्सर आहे बी. क्वेश्चन नंबर 66 बघू. कोणती विचारधारा मुक्त बाजारपेठेला कारणीभूत ठरते? ए. साम्यवाद, बी. समाजवाद, सी. नवीन अधिकार की डी. नवीन डावे. तर याचा आन्सर आहे सी, नवीन अधिकार. यामध्ये काय आहे? न्यू राईट. इंग्लिशमध्ये काय? न्यू राईट. तर नवीन अधिकार हे ही जी विचारधारा आहे ती लोकशाही, वैयक्तिक स्वातंत्र्य, कर कपात किंवा राजकीय सुधारणा यासंबंधीच्या विचाराद्वारे ती ओळखली जाते. बाजारपेठ तसेच फ्री मार्केट हा भांडवलशाही विचारधारेचा घटक आहे. साम्यवाद किंवा समाजवाद या दोन्ही विचारधारेचा तो घटक नाही आहे. नंबर 67 बघूयात. खालीलपैकी कोणी उद्दिष्टानुसार व्यवस्थापन तंत्राचा शोध लावला आहे? ए. MP फॉलेट, बी. चेस्टर बर्नार्ड, सी. अब्राहम मास्लो की डी. पीटर F. ड्रकर. तर याचा आन्सर असा आहे की पीटर F. ड्रकर यांनी उद्दिष्टानुसार व्यवस्थापन तंत्राचा शोध लावला आहे. त्यालाच इंग्लिशमध्ये आपण असं म्हणतो की मॅनेजमेंट ऑफ ऑब्जेक्टिव्ह या टेक्निकचा शोध त्यांनी लावलेला आहे. त्यांनाच आपण फादर ऑफ मॉडर्न कॉर्पोरेट मॅनेजमेंट असे सुद्धा म्हणतो. उद्दिष्टांचे परिणामानुसार किंवा बाय रिझल्ट त्यांचे व्यवस्थापन करणे हे मॅनेजमेंट ऑफ ऑब्जेक्टनी शक्य होते. म्हणून आपण त्यांना म्हणून उद्दिष्टानुसार व्यवस्थापन या तंत्राचा शोध पीटर ड्रकर यांनी लावला असे आपण म्हणतो. क्वेश्चन नंबर 68 बघूयात. क्रिएटिव्ह एक्सपिरियन्स 1924 हे पुस्तक कोणी लिहिले? तर हे पुस्तक MP फॉलेट यांनी लिहिलं आहे. मी जेव्हा अभ्यास करत होते तेव्हा मी हे पुस्तक येऊ शकतं याचा अंदाज लावला होता, कारण की हे पुस्तक 1924चं आहे आणि आत्ता 2024 चालू आहे. जेव्हा मी हे पाठ करत होते MP फॉलेटचे काही बुक्स लक्षात ठेवत होते तेव्हा मला लक्षात आलं की ह्या बुकला किती 100 इयर्स कंप्लीट झालेत. तर हे बुक येऊ शकतं. तुम्हीसुद्धा अभ्यास करताना या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत की किती वर्ष कंप्लीट झालेत. असे 100 इयर्स झालेले बुक्स एक्झाममध्ये येऊ शकतात. असे बुक्सवर क्वेश्चन्स आपण बऱ्याचदा MPSC UPSCमध्ये बघतो. तर सगळेच बुक्स लक्षात ठेवण्याच्या किंवा पाठ करण्याच्या मागे न लागता तुम्ही असा स्मार्ट स्टडी करू शकता. क्वेश्चन नंबर 69. खालीलपैकी कोणी नवीन सार्वजनिक व्यवस्थापनाला विरोधकांचा करार मानले? तर ए. डेव्हिड ओसबोर्न, बी. ख्रिस्तोफर हुड, सी. शिरीन लतीफ आणि डी. कॅमिला स्टीवर्स. तर कोणी मानलंय? ख्रिस्तोफर हुड यांनी. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. ही जी संज्ञा आहे न्यू पब्लिक मॅनेजमेंट, ही संज्ञा ख्रिस्तोफर हुड यांनी तयार केली होती. आपल्याला नवीन सार्वजनिक व्यवस्थापन याबद्दल थोडी जरी माहिती असती तरी हा क्वेश्चन लगेच सॉल्व्ह झाला असता. MS सेट एक्झाममध्ये आपल्याला खूप डीप क्वेश्चन येत नाहीत. जो सिलेबस आहे तेवढा अभ्यास करणं. हा जो क्वेश्चन आहे तो आपल्याला पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन या युनिटमधून आलेला आहे आणि जी सेकंड मिनोब्रुक कॉन्फरन्स झाली होती त्यामध्ये याचा उल्लेख आहे. 20 बघूयात.
खालीलपैकी टूवर्ड अ न्यू पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन या पुस्तकाचे संपादक कोण आहेत? तर या पुस्तकाचे संपादक फ्रँक मॅरिनी हे आहेत. 1968 सरकारच्या विरोधात आणि अशांततेच्या पार्श्वभूमीवर मिनोब्रुक कॉन्फरन्स आयोजित करण्यात आले होते. यातूनच सार्वजनिक प्रशासन ही संकल्पना उदयास आली आणि मग त्याची कार्यवाही फ्रँक मॅरिनी यांनी 1971 टूवर्ड्स अ न्यू पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन या पुस्तकात एकत्रित केली आहे. आणि हेच ते पुस्तक आणि फ्रँक मॅरिनी हे 70 या क्वेश्चनचं आन्सर आहे. हा क्वेश्चनसुद्धा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन या युनिटमधून आलेला आहे. क्वेश्चन नंबर 71 बघूयात. अधिकाऱ्याला त्याची कर्तव्ये पार पाडण्यासाठी किंवा त्यांच्या अधिकाराचा वापर करण्यास भाग पाडण्यासाठी खालीलपैकी कोणता आदेश जारी केला जातो? ए. बंदी प्रत्यक्षीकरण, बी. परमादेश, सी. उत्प्रेषण की डी. प्रतिषेध. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, परमादेश. हा आदेश जारी केला जातो अधिकाऱ्याला त्याची कर्तव्ये पार पाडण्यासाठी किंवा त्यांच्या अधिकाराचा वापर करण्यास भाग पाडण्यासाठी. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. बाकीचे क्वेश्चन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. जर का तुम्हाला माझे आन्सर किंवा मी कसे क्वेश्चन सॉल्व करते हे जर का त्याचा फायदा झाला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच मी तुम्हाला प्रत्येक वर्षीचे जे क्वेश्चन PYQs आहेत ते मी तुम्हाला समजून सांगणार आहे.